बर बर, तुम्ही म्हणता ना तसं, बस का आता ते बी सांगतो. आणि हा बैठक संचारबंदीत कशी घेता येणार आता? मग उठन ना ती, उठन ना ती, का उठणार नाही का? कायद्याचा सन्मान करायचं म्हणजे उठणच ना. त्याला महाराष्ट्रात राहायचंय, आपल्याला राहायचंय, तेव्हा बी कुठं जाणार नाही ना. पण तू चूक केली, हा तू चूक केली. तुम्हाला सागर बंगल्यावर आमंत्रण दिलेलं आहे, स्वागत करतो ये म्हणून, आणि दार लावून घेतले. आणि हे पोलीस बांधव तुझे नाही येत, ध्यानात ठेव. यांना विनाकारण विठीस धरून कायद्याचे तो हे करायला लागला. हे सगळ्या जनतेचे आहेत. संचारबंदी उठव, बघ मुंबईला येतो का नाही. आणि ते लोक सोडून दे लवकर, ते आमचे धरलेले आहेत ना, ते लोक लवकर सोडून द्यायचे सांग. तुला ही विनंती, आता सगळ्यांना विनंती आहे, आपण आपल्या गाड्यात बसा आणि तिकडे चला. दुसरं तुमच्यासाठी आता पाहिजेच तर तिथं सलाईन लावतो, फक्त तुमच्या शब्दाखातर. बाकीचं मग मी ऐकणार नाही. म्हणजे एक सन्मान करायचा म्हणून तोडल्या होत्या मी तिथं सलाईन लावतो, त्याच व्यासपीठावरती तुमच्या शब्दात मान ठेवून पोराव शांततेत माघारी जा. संचारबंदी उठली लगेच अंतरवाली ते. पाटील साहेब, संचारबंदी फक्त मराठा आंदोलनासाठीच आहे की राजकीय कार्यक्रम पण बंद असतील त्यांचे? हो साहेब, ते तुम्हाला काय माहित. मग साहेब सगळ्या नागरिकांसाठी, मंत्री नागरिकातच पुढं मग रद्द होत्या ना. कारण परवा बीडमध्ये जो रस्ता रोको झाला होता त्यावेळेस संचारबंदी म्हणून सगळ्यांना हटवण्यात आलं. पण त्याच दिवशी भारतीय जनता पार्टीच्या 2 बैठका झाल्या. एक तिंतरवणी या ठिकाणी झाली, दुसरी निमगाव ठिकाणी झाली आणि तिसरी आष्टीला झाली. आणि बीडमध्ये संचारबंदी होती त्यावेळेस. ही जाणून बुजून अन्याय आहे मराठ्यावरती. त्याला तुला वाटत असेल संचारबंदी लावली म्हणजे सुट्टी आहे. सुट्टी नाही, ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय. आणि दुसरं सांगतो, आणखीन लाट उसळू नको नाराजीची. जरा शान जर आजच्या आज झाला तर बरं होईल. लाट उसळू नको ही माझी विनंती आहे पुन्हा एकदा. आणि शेवटचं सांगतो, तुला देवेंद्र फडणवीस साहेब म्हणून विनंती आहे, तू लाट उसळू नको. हे जड जाईल. हा, आज इथं तुम्ही रात्रीच हे करणार होतात, आता सगळी चर्चा झाली. आम्ही त्यांचा मान सन्मान केलेला आहे पोलिसांचा. सगळ्या बांधवांना विनंती आहे, गाड्या सुरू करा, शांततेत घरी जा. तुम्हाला कोणी पोलीस अडवणार नाही, ही जबाबदारी मी घेतो. आणि साहेब यांना, अरे मग तिथे चाललो मी ठेप्याला, तिथे या अवस्थेला आहेत ना खांबे साहेब, तिथं मला सलाईन लावा. हा बरं, चला चला, तिथून सगळे शांततेत जा. एकानेही शब्द मोडायचा नाही, एकाने सुद्धा. पोलिसांनाही त्रास द्यायचा नाही,